माहिती आहे। आणि यानंतर बातमी राज्यभरामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसासंदर्भातली आहे। काही जिल्ह्यांना आगामी काही काळासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। कुठे कसा पाऊस बरसतोय, कुठे नुकसान झालंय, कुठे दिलासा मिळालाय, या बातम्यांचा आपण यानंतर आढावा घेणार आहोत। बातम्या पावसासंदर्भातल्या आहेत। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत मुसळधारेचा इशारा दिला गेलाय। पुढच्या 3 तासांसाठी पावसाचा हा रेड अलर्ट कायम असेल। संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त होतोय। प्रति तास 15 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जिथे जे सखल भाग आहेत तिथे पाणी साचल्याचं चित्र दिसलं। मुंबई, ठाणे, पालघर या 3ही जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं। पालघर, मुंबई शहर, मुंबईची उपनगरं, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी पावसाचा रेड अलर्टही जारी झालाय। सोबतच मध्य महाराष्ट्रात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधारेचा इशारा आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबईकरांना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलंय। तर पालघर जिल्ह्यामध्ये उद्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे। तर रायगडच्या काही सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावात शेतातल्या पुराचं पाणी थेट रस्त्यांपर्यंत आलं। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची पुरे वाट होतीये। आणि हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यातले पुढचे 3 दिवस खबरदारीचे आहेत। रायगड जिल्ह्यासाठी 2 ते 4 जुलै दरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे होणाऱ्या मुसळधार पावसाचा हा इशारा आहे। नदी नाले यांना पूर आल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय आणि घाटमाथ्यावरती दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय। पुढची बातमी मुंबईतनं आहे। मुंबईमधल्या पावसामुळे साकीनाका परिसरात शिवप्रभा बिल्डिंगच्या बाहेर एक मोठं झाड कोसळलं। या दुर्घटनेत 4 दुचाकींचं मोठं नुकसान झालं। सुदैवानं जेव्हा झाड कोसळलं तेव्हा या परिसरामध्ये रहदारी नव्हती। तर साकीनाक्यापाठोपाठ मरोळ मिलिटरी रोडवरती सुद्धा एक झाड कोसळून वाहनांचं नुकसान झालं। तर घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोवर एका झाडाची मोठी फांदी कोसळली। सुदैवानं या घटनांमध्ये कुणालाही इजा झाली नाहीये किंवा जीवितहानी झालेली नाहीये। तर डहाणू तालुक्यातल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या विवळवेढे अर्थात महालक्ष्मी उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात पाणी साचलं आणि वाहतुकीवरती परिणाम झालाय। पुलाच्या मध्यभागी तळ्याचं स्वरूप निर्माण झाल्यामुळे वाहनांची गती मंदावली आहे आणि अपघाताचा धोका वाढलाय। गेल्या वर्षी याच ठिकाणी पाणी साचून गंभीर अपघात झालेला। पुलावरील ड्रेनेज व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिकांकडून केली जाते। तर आज पुण्यात पडलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या। त्यापैकी पुण्याच्या मध्यवर्ती आणि अतिशय वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावरती एक मोठं झाड अचानक रस्त्याच्या मधोमध कोसळलं। या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। झाड कोसळत असताना काही नागरिक अगदी त्याच्या जवळ होते हेही स्पष्टपणे दिसतंय। झाड या नागरिकांच्या अंगावर कोसळलं, पण सुदैवानं या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाहीये। तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे। त्यामुळे मेहकर तालुक्यातल्या वाघदेव नदीला पूर आलाय। तर मोताळा तालुक्यातील नळगंगा नदी सुद्धा दुथडी भरून वाहते। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद आणि वेरूळ लेणी परिसरात जोरदार पाऊस पडला। पावसामुळे वेरूळ लेणीतला धबधबा ओसंडून वाहतोय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे।
आणि हवामान विभागानं आज भंडारा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला होता, पण दिवसभर अगदीच रिपरिप पाऊस पडला. संध्याकाळी मात्र भंडारा, मोहाडी, लाखनी, पवनी आणि तुमसर या तालुक्यांसह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून भात पिकाची लागवड आणि पेरण्या खोळंबल्यात. संध्याकाळी जिल्ह्यात सर्वत्र बरसलेल्या पावसामुळे आता शेतकरी सुखावलाय आणि शेती कामांना वेग येण्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. इकडे नवी मुंबईच्या नेरूळ परिसरातील एलपी उड्डाण पुलाखाली विद्युत वाहिनी कट झाली, त्यामुळे 2 मुलींना विजेचा धक्का लागला. विजेचा धक्का बसताच दोनही मुली खाली कोसळल्या. या मुलींच्या मदतीसाठी कुणी पुढे येत नव्हतं, पण एका तरुणानं धाडस दाखवलं, ज्यामुळे या दोन्ही मुलींचे प्राण वाचलेत. प्रकाश राज पुरोहित असं संबंधित तरुणाचं नाव आहे. त्यानं छत्रीच्या साहाय्यानं तरुणींची बॅग ओढली आणि त्यांचा जीव वाचवला. तर भिवंडीमध्ये विजेच्या धक्क्यानं 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मुस्तफा शेख असं या तरुणाचं नाव असून तीनबत्ती परिसरातल्या एका मिठाईच्या दुकानात तो काम करायचा. दुकानातली भांडी बाजूला असलेल्या मंदिरामध्ये ठेवण्यात येत होती आणि भांडी मुस्तफा घेऊन येत असताना त्याला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. सर मैं दुकान पे बैठा था ना, जब उनको सिलाने की आवाज़ आई ना तो 2 बच्ची इधर गिर गई. एक बच्ची को तो ऑटो वालों ने सबने पकड़ के निकाल के उधर छोड़ दिया था. बाद में दूसरी को सब हाथ लगा रहे थे, उनको करंट आ रहा था. मैं उधर से भाग के आया, मेरे पास छाता था, उसने बैग डाला हुआ था. बैग का वो जो कॉलर रहता ना उसको खींच के मैंने उधर निकाल के ऑटो में डाल के उसको हॉस्पिटल भेज दिया. तर जोरदार पावसामुळे शिळफाटा मुंब्रा रस्त्यावरची एका बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. शिळफाटा मुंब्रा मार्गावरती पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झालाय. ठाणे आणि परिसरात जोरदार पाऊस बरसला आणि याच पावसानंतर शिळफाटा मुंब्रा रस्त्यावरची एका बाजूची वाहतूक ठप्प होऊन अनेक गाड्या पाण्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ही दृश्य आहेत शिळफाटा मुंब्रा रस्त्यावरची काही वेळापूर्वीची. इथे एका बाजूला सखल परिसर असल्यामुळे या सखल भागात पाणी साचलं आणि या बाजूची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक गाड्या बंदही पडलेल्या होत्या आणि या पाण्यातनं वाहनं हाकताना वाहन चालकांची चांगलीच कसरत पाहायला मिळाली. पण तितकाच त्रास रस्त्यानं चालत असलेल्या नागरिकांना सुद्धा झाला. या पाण्यातनं वाट काढणं अनेकांसाठी बिकट बनलेलं होतं. तर मुंबईसोबतच नवी मुंबईतही दिवसभर पाऊस सुरू असल्यानं वाहतूक कोंडीचा सामना नवी मुंबईकरांनाही करावा लागतोय. सायन पनवेल महामार्गावरती वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतंय. दोनही मार्गिकांवरती ही वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतनं चाकरमानी बाहेर पडल्या आहेत, ऑफिसेस सुटली आहेत, त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गिकेवरती सुद्धा वाहनांची संख्या जास्त पाहायला मिळतेय. बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या सुद्धा जाणवतेय. तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नवी मुंबईमध्ये पाऊस सकाळपासून सुरू आहे. दिवसभर हा मुसळधार पाऊस पडत होता. सध्या संध्याकाळ झाली असली तरी अद्याप पावसाने उघडीप घेतलेली नाहीये. मी सध्या सायन पनवेल हायवे वरती आहे आणि याच हायवे वरती आता वाहतूक कोंडी अजूनही सुटू शकलेली नाहीये. तिच्या पण मार्गिका पथा ही पुण्यावरून मुंबईला जाणारी मार्गिका आहे, त्याचबरोबर मुंबईवरून पुण्याला जाणारी मार्गिका, या दोन्ही मार्गिकेवरती आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे. धीम्या गतीने वाहतूक सध्या सुरू आहे. आपण विशेषतः जर पाहिलं तर मुंबईवरून पुण्याला जाणारी जी वाहतूक मार्गिका आहे त्या मार्गिकेवरती वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर आणि बातमी आहे मनरेगा योजनेसंदर्भातली. मनरेगा योजना ही